नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सध्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच सोशल मीडियावरती देखील अनेक मेसेज येत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता निवडणुका ज्या चालू आहेत तर यांच्या पार्श्वभूमीवरती सध्या नगर परिषद आणि नगरपालिका यांच्या निवडणूक झालेल्याच आहेत आणि याचा निकाल देखील लगेच लागणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पुढच्या महिन्यामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शासनाची 3000 रुपये वितरित करण्याची तयारी सुरू झालेली आहे। अशा प्रकारचे मेसेज सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 2 हप्ते जर एकत्रित मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे। शासनाने देखील आता मोठा विलंब झालेला आहे। साधारणतः प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये 10 तारखेच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांना मागील महिन्याचा लाभ आहे तो दिला जातो, परंतु आता 20 तारीख जवळ आली असून देखील हा जो लाभ आहे तो वितरित केला नाही आहे। त्यामुळे सध्या सोशल मीडियावरती मोठे न्यूज चॅनल आहेत या ठिकाणी देखील सांगण्यात आलेलं आहे की शासनाची निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती 2 हप्ते वितरण होण्याची शक्यता ती तयारी सुरू आहे। पण लक्षात घ्या की आपण जर 2 हप्ते वितरित होत आहे तर आपण सांगतो की चांगलीच बातमी आहे, कारण का उशीरच झालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कमीत कमी 2 हप्ते 3000 रुपयांचा लाभ मिळणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या आता या संदर्भात कधीही घोषणा मंत्री आदित्य तटकरे करू शकतात। आपण सांगितलं होतं की साधारणतः 21 तारखेपर्यंत प्रतीक्षा करा, कारण की 21 तारखेला निवडणुकांचा निकाल आहे आणि त्याच्यानंतर ही खुशखबर लगेचच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर हप्ते तरी येणार आहेत, पण याच्या संदर्भात 2 हप्ते मिळणार का यावरती देखील अजून प्रश्नचिन्ह आहे। पण लक्षात घ्या की लाडक्या बहिणीची कंडिशन पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने 2 हप्ते एकत्रित वितरित करणं गरजेचं आहे। तर 2 हप्ते वितरित होत असतील तर दुसऱ्या हप्ते वितरणाचा ज्या देखील येत्या काही दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर ज्यावेळी मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतील त्यानंतरच या संदर्भात तथ्यता देता येणार आहे। पण तर अजून तरी हप्ते वितरणाची कोणत्याही प्रकारची घोषणा झाली नाही आहे। 2 हप्ते मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे, पण 2 हप्ते मिळण्यासंदर्भात अजून घोषणा झाली नाही आहे। आता थोडा दिवस जसा वेट केलात तशाच प्रकारे लाडक्या बहिणींना थोडीशी प्रतीक्षा करायची आहे। या संदर्भातलं चित्र लवकरच समोर येणार आहे। मंत्री आदित्य तटकरे यांचं आपण ट्विटर पेज चेक करत आहोत। आज देखील इतर घोषणा झाल्या, पण लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाची त्यांची घोषणा झाली नाही आहे। लवकरच लाडक्या बहिणींना गुड न्यूज मिळावी हीच अपेक्षा आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।